बॉल द्या, बॉल नवीन चेंडू द्या. यावेळी लोअर फुलटॉस स्विचिटचा फटका सीमारेषा पलीकडे चौकार. चांगला चेंडू यावेळी डिलिव्हर्ड केला. दोन चेंडूवरती मोठे फटके जरूर आले, परंतु त्यानंतर कमबॅक केलं सप्रेमनं. ज्या कामासाठी खऱ्या अर्थानं ओळख आहे सप्रेमची, अगदी टन चेंडू करण्यामध्ये ज्याची ओळख आहे तो सप्रेम पहिलं षटक घेऊन आला. सातत्याने चेंजेस आपल्याला लवजी टीम मधनं पाहायला मिळतात. पुन्हा अगदी पाहतोय विथ स्पिन खेळण्याचा प्रयत्न शार्दूलचा राहिला होता. स्विच इट करण्याचा प्रयत्न, आणखीन एक डॉट बॉल सप्रेमच्या अगेन्स्ट खऱ्या अर्थानं फार कमी बोला असं पाहायला मिळतं की त्याच्या विरोधामध्ये मोठे फटके आणि अगदी स्विच इटचे फटके देखील सक्सेसफुल. शार्दूलने त्याच्या विरोधामध्ये एक चौकार जरूर लगावला, परंतु त्यानंतर चुकी देखील त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. यावेळी अगदी आपण पाहतो वेट अँड वॉटचे क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. चेंडू अगदी चाललाय सीमारेषेच्या पलीकडे, येतोय चौकार. हा चौकार आलाय आणि चौकाराने धावसंख्या जाऊन पोहोचली 14 वरती. पुन्हा स्विच करण्याचा प्रयत्न यावेळी नवनाथनं चुकी केली आहे. खऱ्या अर्थानं चेंडू अप्रतिम डिलिव्हर्ड केला होता गोलंदाज सप्रेमनं. षटक क्रमांक पहिला या ठिकाणी समाप्त झालाय, परंतु नवनाथनं थोडीशी चुकी केली आणि इथून पाहायला गेलं तर लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव धावफलकामध्ये ऍड केली जाते. धावफलक जाऊन पोहोचलाय, आपण पाहताय 15 धावा धावफलकावरती. 15 धावा धावफलकावरती इथून आपल्याला पाहायला मिळतात. अल्पेश शिलेवन लवजी आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपल्याला पाहायला मिळते ती तलेगाववाडी. या दोन टीम मध्ये खऱ्या अर्थानं ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. मॅच अगदी शेवटपर्यंत रंगतदार अवस्थेमध्ये पाहायला मिळेल यातील मात्र शंका नाहीये, कारण की दोन्ही टीम त्याच कॅपेबलच्या आहेत, त्याच ताकदीच्या आहेत. दोन्ही टीम अगदी एकमेकांच्या समयमध्ये बऱ्याचदा आपल्याला खेळताना पाहायला मिळालात. दोघांनाही एकमेकांचे डावपेच माहिती आहेत. अशा वेळी मात्र अल्पेशनं पहिल्या षटकामध्ये सप्रेमला वापरला गेला. भावेश सावंत जो त्यांचं प्रमुख अस्त्र आहे गोलंदाजीमधील, त्याला थोडंसं मागे ठेवण्यात आलं आणि तो आला आता दुसरं षटक हाताळण्यासाठी. एक ऑलराऊंडर म्हणून खऱ्या अर्थानं या प्लेअरकडे पाहिलं जातं. भावेश सावंत कोल्हापूर टेनिस क्रिकेटमधील सुपरस्टार खऱ्या अर्थानं खेळाडू म्हणून याच्याकडे देखील पाहिलं जातं. तो भावेश सावंत गोलंदाजीसाठी कट करायचं होतं. अगदी आपण पाहतोय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक अगदी वेगानं आलेत. चांगली फिल्डिंग प्रयत्न अप्रतिम त्या ठिकाणी पाहायला मिळतात. तोपर्यंत दोन्ही बॅटरच्या दरम्यान कंप्लीट होतात, त्यामध्ये 3 धावा. गुड ट्रेनिंग बिटवीन विकेट. अगदी मोठे फटके देखील जरूर येतात, परंतु सिंगल डबलला देखील तेवढंच प्राधान्य दोन्ही बॅटरच्या दरम्यान इथं आपल्याला पाहायला मिळते. 3 धावा आल्यात. 3 धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 18 धावा. फार चांगलं खऱ्या अर्थाने कॅमेरा वर्क आमचे दोन्ही कॅमेरामन आर्यन दुले आणि अजय गवली. फार चांगले कॅमेरा वर्क पाहायला मिळते केटीसी लाईव्हच्या माध्यमातून. सातत्याने त्यांचं कौतुक करायला हवं. व्हाईट बॉल, एक्स्ट्राची धाव, 19 धावा. प्रत्येक चेंडूला अगदी त्यांच्या माध्यमातून कॅप्चर केलं जात आहे. छोटू आहे खऱ्या अर्थानं, परंतु काम फार मोठं आहे. सगळे यंगेस्ट आहेत.
खऱ्या अर्थानं अंडर 16 सगळे प्लेयर त्यांनी आणलेत अजिंक्य पवार यांनी. परंतु काम अगदी मोठ्या मोठ्यांना शांत करतील एवढं मोठं काम आहे. हा फसवा चेंडू बॅक ऑफ द हँड स्लोवर पद्धतीचा चेंडू थोडासा कमी गतीने डिलिव्हर केला होता. डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतं. हीच तर ओळख आहे खऱ्या अर्थाने, हीच तर खासियत आहे बाऊस सावंतची. मोठमोठ्या टुर्नामेंटमध्ये अगदी ओपन लॉट्समध्ये देखील या खेळाडूला आपण खेळताना पाहतोय. तालुका हाफ असो, रायगड प्रीमियर लीग असो, चॅम्पियन ट्रॉफी असो, अशा मोठमोठ्या टुर्नामेंटमध्ये आपण या खेळाडूला देखील खेळताना पाहतोय. यावेळी समोरच्या दिशेने लॉप केलाय चेंडूला. चेंडू बऱ्याच काल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल कॅरी झाली झेल. इथून मात्र परतावं लागतंय. फलंदाज तन्वीर बाद झाला. खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं ना तर मागच्या मॅच मध्ये तन्वीरची कमालीची बॅटिंग राहिली होती. त्यानंतर गोलंदाजी करत असताना त्यानं जे स्पेल हाताळलं होतं ना अप्रतिम, म्हणजे त्यानं अगदी पहिल्याच मॅच मध्ये अष्टपैलू दर्जाचा खेळ त्याने केला होता. तो या ठिकाणी बाद झाला. यावेळी अगदी खणून काढला चेंडूला. फुलर लेनचा चेंडू त्याच्यावरती हा फटका अलॉंग दी कार्पेट लॉंग ऑफ मध्ये चेंडू. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव मिळेल. धावफलक जाऊन पोहोचलाय. 20 धावा धावफलकावरती आतापर्यंत. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. समोरच्या टीमचा गोलंदाजी अटॅक जर पाहायला गेला ना तलेगाववाडीचा अप्रतिम आहे. अशा परिस्थितीमध्ये कमीत कमी धावसंख्येवरती आता लवजी टीमला मात्र रोखावं लागेल, ते म्हणजे तलेगाववाडी टीमला. हा फटका देखील अगदी पाहतो आपण शार्दूलच्या बॅट मधून. एकच धाव भन्नाट टच मध्ये आणि भन्नाट फॉर्म मध्ये असलेला शार्दूल तलेगाववाडी टीम कडनं आपल्याला पाहायला मिळतोय. या वर्षाच्या हंगामामध्ये बऱ्याचशा मालिकावीर त्याच्या नावावरती राहिलाय. बेस्ट बॅट्समन देखील आपण त्याच्या नावावरती पाहितलाय. टीमचा खऱ्या अर्थाने कॅप्टन आहे. टीमला लीड करतो. परंतु चांगली कामगिरी देखील त्याची आपल्याला पाहायला मिळते. जोरकसा फील या ठिकाणी करण्यात आली आहे आणि इथे मात्र दर्शवलं जात आहे की फलंदाज बाद स्वतः अगदी पाहायला गेले तर राहुल मैदान सोडून देखील मैदानाच्या बाहेर आला. ही खेळाडू वृत्ती आहे आणि प्रत्येकानं दाखवणं फार गरजेचं आहे. इथे मात्र खेळाडू ओळखला जातो. तुम्ही खेळ किती चांगला करताय ह्याच्यापेक्षा तुम्ही खेळाडू वृत्ती दाखवताय हे फार महत्वाचं आहे. विकेट आली आहे. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 21. 2 षटकांच्या खेळ समाप्तीनंतर उर्वरित एक चेंडू अजूनही एक षटकाचा खेळ या सत्रातील बाकी आहे. मैदानामध्ये दाखल झाला अनिकेत. प्रत्येकाची जर्सी वेगळी आहे आणि नाव वेगळं आहे. गुपित आहे खऱ्या अर्थानं तलेगाववाडी टीमचं. ऑन साईडला हा फटका अगदी पाहतो शार्दूलच्या बॅट मधून, परंतु स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न, स्ट्राईक सोडण्याचा प्रयत्न या ठिकाणी होत नाही या शार्दूलच्या माध्यमातून. सौमित या क्षेत्ररक्षक या गोलंदाजानं मागच्या मॅच मध्ये पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खाल्ला होता. त्यानंतर 5 चेंडू त्याने निर्धाव टाकले होते आणि 2 अवांतरच्या धावा त्याने खर्च केल्या होत्या. म्हणजे एकंदरीत 8 धावा त्याने खर्च केल्या होत्या. चांगला चेंडू, फुलालेनचा चेंडू. शार्दूलने मात्र आता शार्दूलला देखील उत्तर नाहीये या गोलंदाजाच्या समोर. काय चेंडू डिलिव्हर्ड केलाय त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. आमचे दिगंबर ओला या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. उशिराने आलेत आणि त्यानंतर उमेश पिरकट देखील आहेत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. या आपण व्यासपीठावरती यावेळी स्लॉट मध्ये
त्याला पाठवलंय प्लॉट मध्ये, लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे येतोय षटकार. थँक्यू डीजे, थँक्यू. षटकार आलाय, षटकाराने धावफलक कुठेतरी थांबलं होतं, तिला आता मात्र गती मिळाली. 28 धावा या धावफलकावरती. चांगला चेंडू, चांगला चेंडू. यावेळी अचूकता पाहायला मिळाली, यावेळी भेदकता पाहायला मिळते. हा छोटा गोलंदाज आहे, परंतु फ्युचर लय ब्राईट या गोलंदाजाचं. अगदी छोट्या वयामध्ये शार्दूल सारख्या फलंदाजाच्या विरोधामध्ये चांगली गोलंदाजी आतापर्यंत त्याने साकारली आहे. ज्या फॉर्म मधून, ज्या टच मधून खऱ्या अर्थाने शार्दूल चाललाय, त्याला देखील थांबवण्याची ताकद या गोलंदाजाकडे. आणखीन एकदा मोठा फटका कन्वर्ट केलाय सीमारेषेच्या पलीकडे. हा देखील इथे बिगेट षटकार. आतापर्यंत सौमितनं 5 चेंडू खऱ्या अर्थानं फेकलेत, त्याच्यामध्ये 3 चेंडू त्याने निर्धार फेकलेत आणि 2 चेंडूंवरती मोठा फटका आला. शेवटचा चेंडू असेल, धावसंख्या जाऊन पोहोचली 34 वरती. धावसंख्या येणं फार गरजेचं होतं खऱ्या अर्थानं तलेगाववाडी टीम कडून, कारण की समोरची टीम देखील तेवढा साकतेची आहे. मागच्या मॅच मध्ये अगदी 42 धावसंख्येचं टार्गेट असताना सहजरित्या कंप्लीट झालं होतं. हा देखील फटका चांगला आहे. यावेळी चेंडू चाललाय पुनश लॉंग ऑन सीमारेषा पार षटकार. धावसंख्या जाऊन पोचले 40. टार्गेट असेल 41 या धावसंख्येचं. 18 चेंडू आणि 41 धावसंख्येचं टार्गेट असेल ते अल्पेश 11 लवजित टीम समोर.
षटकार आलाय, षटकारानं धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 7. पहिला चेंडू अभ्यंतर आला होता. पहिल्या चेंडूवरती षटकार राहुलच्या विरोधामध्ये आपण पाहतो हिमांशूच्या बॅटमधून आला. यावेळी अगदी पाहतो आपण अकुटापाचा चेंडू अंपायर सांगतात अतिरिक्त उचली घेतली, अगदी डोक्याच्या वरून चेंडू निघून गेला. अंपायर सांगतात इट्स अ व्हाईट बॉल. अवंतरची आणखीन एक धाव धावफलकामध्ये ऍड केली जाते. 8 धावा धावफलकावरती. 40चं टार्गेट आहे. टार्गेट जरी तुमच्याकडे मोठा असेल ना, परंतु तुम्हाला चांगले चेंडू इथून मात्र फेकावेच लागतील. हा आणखीन एक यावेळी फ्लिक केलाय चेंडूला सीमारेषेच्या पलीकडे. रिसचा वापर करत असताना अगदी मनगटीत ताकद हिमांशूच्या बॅटमधून आणखीन एक षटकार. आमचे सन्माननीय विलास मापदी आणि मुकेश देशमुख यांना विनंती असेल की आपण या मुख्य व्यासपीठावरती या. ज्या वेळी या मैदानावरती पाण्याची गरज आम्हाला भासली त्यावेळी मात्र त्यांनी पिण्याच्या पाण्याची पूर्तता खऱ्या अर्थानं मैदानावरती केली आहे. चला तुम्ही डिसिजन देऊ नका, अंपायर आहेत ते डिसिजन देतील. अंपायर डिस्कस करतील, त्यानंतर मात्र जे काही निर्णय ते तुमच्यापर्यंत येतील. चला डॉट बॉल आला. कोणी अंपायर वरती दबाव टाकू नका मित्रांनो. आपल्याकडे या ठिकाणी पंच आहेत, ते डिसिजन देतील. यावेळी स्लॉट मध्ये होता, पाठवलाय चेंडूला लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे. ही ताकद आहे खऱ्या अर्थाने हिमांशूची. त्याच्या बॅट मधून येतो आणखीन एक षटकार. धाव फलकावरती 3 षटकार, 2 अव्वंतर चेंडू. राहुलच्या विरोधामध्ये आक्रमक बॅटिंग साकारतोय हिमांशू. कमालीची बॅटिंग आतापर्यंत राहिली आहे. हा देखील फटका, परंतु यावेळी क्षेत्ररक्षक अगदी मिडॉन क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली फिल्डिंग, कोणतीही धाव मिळणार नाहीये. इथून मात्र कमबॅक आपल्याला पाहायला मिळालेला गोलंदाजाचा हा डॉट बॉल आला. जेवढे डॉट बॉल येतील तेवढं आता प्रेशर थोडंसं रिलीज केलं जाईल खऱ्या अर्थानं तलेगाववाडी टीमचं. हा देखील फुलरलेनचा चेंडू बॅटीच्या अगदी इनर एज घेऊन पाठीमागे चेंडू निघालाय. फाईन लेग मध्ये तोपर्यंत दोन्हीही फलंदाजांच्या माध्यमातून कंप्लीट होत आहेत. त्या 2 धावा आणि या 2 धाब्याने धावफलक आता जाऊन पोहोचत आहे ते 22 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या षटकाचा खेळ बाकी. चला 12 चेंडू आता इथून बनवायचे आहेत. 18 धावा. 12 चेंडूंमध्ये 18 धावांची अजूनही गरज आहे ती अल्पेश 11 लवची टीमला. दुसरं षटक घेऊन आला गोलंदाज तन्वीर. यावेळी अगदी पाठीमागे हा फटका सजवलाय. लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे चेंडू चाललाय चौकारासाठी.
विकेट आली आहे. आपण पाहतोय नवनाथची मोठी विकेट खऱ्या अर्थाने नवनाथची आपल्याला पाहायला मिळते, परंतु त्याच्या बॅटमधून एक चौकार आला. त्यानंतर मात्र बाद झाला. धावसंख्या जाऊन पोहोचली 26 वरती. चला सर्व टीमसाठी खऱ्या अर्थाने आयोजकांकडून सूचना आली आहे. खऱ्या अर्थानं पहिल्या दिवसापासून एक नियम खऱ्या अर्थानं आयोजकांच्या माध्यमातून आखण्यात आला होता. जेवढ्या धावा तुमच्याकडे आहेत तेवढ्याच धावा गृहीत धरल्या जातील. चेसिंगसाठी देखील एक्स्ट्राच्या धावा काउंट केल्या जाणार नाही, कारण की पहिल्या दिवसापासून हेच नियम खऱ्या अर्थानं आयोजकांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालेत. त्याच्यामुळे आजच्या दिवसामध्ये कोणतेही चेंजेस होणार नाही. व्हाईट बॉल आलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली 27. 13 धावांची गरज आहे. यातील विनिंग टीम आपण पाहताय मोपाडा टीमच्या अगेन्स्ट खेळेल. चांगला चेंडू यावेळी तन्वीरचा आपल्याला पाहायला मिळतं. मागच्या मॅच मध्ये देखील तन्वीरचं कमबॅकिंग षटक आपल्याला पाहायला मिळालं होतं. या मॅच मध्ये देखील एक चौकाराचा मार खाल्ल्यानंतर ट्रॅक वरती आला आणि अचूक टप्प्यावरती खऱ्या अर्थानं नियंत्रण ठेवून मात्र नियंत्रणामध्ये आता गोलंदाजी त्याच्या माध्यमातून होतीये. हा फटका देखील फसलाय. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक अगदी दूरवर आहेत. तोपर्यंत एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेसाठी नकार दिला हिमांशूनं. रिक्स होती या धावेमध्ये. एकच धाव हवी आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 28. आता इथून बनवायचे 12 धावा. चेंडू शिल्लक आहे तुमच्याकडे. 8 चेंडू 12 धावांची गरज आहे. 8 चेंडू 12 धावांची गरज. हिमांशू ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतं. अपील तंत्राचा वापर अगदी मोठ्या प्रमाणामध्ये तलेगाववाडी टीम कडनं पाहायला मिळतोय, परंतु अंपायर आमच्या तटस्थ आहेत. इथून आता डॉट बॉल आला. 7 चेंडू आता बनवायचे 12 धावा. प्रत्येक क्षणाला खऱ्या अर्थानं पाहायला गेल्यानंतर मॅचचं पारड अगदी दोन्ही बाजूने आता समांतर आपल्याला पाहायला मिळतंय. प्रत्येक डॉट बॉल वरती मॅच अगदी तलेगाववाडी टीम कडे सरकताना पाहायला मिळते, परंतु एकेरी किंवा मोठा फटका जर आला. यावेळी मिस टायमिंग स्ट्रोक हवेमध्ये. क्षेत्ररक्षक वेगाने आले, झेल कॅरी केली. या मॅच मधली महत्वाची विकेट हिमांशू, ज्यानं खऱ्या अर्थाने एका हाती किल्ला लढवला होता, तो मात्र मैदानाच्या बाहेर येतोय. विकेट क्रमांक
शार्दूलच्या पहिल्याच चेंडूवरती विकेट आले विक्रांतची. आता 5 चेंडू 12 धावा तुम्हाला बनवायचं, कंपल्सरी चेस तुम्हाला करावा लागतील. 5 चेंडू 12 धाब्यांची गरज. पहिल्या षटकामध्ये असं वाटलं होतं की मॅच दुसऱ्या षटकामध्ये समाप्त होते की काय, परंतु त्यानंतर तन्वीरचं ते षटक. ऑन साईडला हा फटका, स्क्वेअर ऑफ द विकेट, डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एफर्ट्स चांगले पाहायला मिळाले, परंतु त्यांना बीट करत चेंडू चाललाय सीमारेषा पलीकडे. चौकार. 4 चेंडू 8 धाब्यांची गरज आहे. मॅच मध्ये आता ट्विस्ट निर्माण झाले. मॅच मध्ये पुरेसे रोमांस आपल्याला पाहायला, थँक्यू डीजे थँक्यू, रोमांस आपल्याला पाहायला मिळतोय. आता 4 चेंडू आता इथून बनवायचं, त्या 8 धावा. 5 चेंडू 12 धाब्यांची गरज होती. हा चौकार आला. अल्पेश, टीमचा कॅप्टन अल्पेश शिरकुडे मैदानामध्ये दाखल झालाय 5व्या क्रमांकावरती आणि त्याच्या बॅट मधून हा फटका आलाय चौकार. 4 चेंडू 8 धाब्यांची गरज. शार्दूल, त्याच्या समोर आपण पाहतोय दोन्ही टीमचे कॅप्टन, एकीकडे तलेगाववाडी टीमचा कॅप्टन गोलंदाजीसाठी, तर दुसरीकडे अल्पेश 11 टीमचा कॅप्टन अल्पेश बॅटिंगसाठी. कॅप्टनची लढाई, कॅप्टन वर्सेस कॅप्टन. आउटसाइड दी ऑफ स्टंप, चांगला चेंडू, चांगली पिचिंग. इथून मात्र डॉट बॉल. 3 चेंडू 8 धाब्यांची गरज. एक एक चेंडू निर्णायक या मॅच मधील महत्वपूर्ण चेंडू आपल्याला पाहायला मिळत आहे. 3 चेंडू 8 धाब्यांची गरज. आणखीन एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. आणि इथून मात्र मॅच मध्ये कमबॅक करतीये तलेगाववाडी टीम. जिथे पहिल्या षटकामध्ये असं वाटलं होतं की ही मॅच सहजरित्या अल्पेश 11 लवजी टीम आपल्या खिशामध्ये घालेल, परंतु त्यानंतर तन्वीरचं ते षटक 6 धावसंख्येचं, जिथे त्याने 6 धावा खर्च करत 2 विकेट मिळवल्या आणि त्यानंतर मात्र अगदी लवजी टीमला बॅकफूट वरती नेऊन ठेवला. 2 चेंडू शिल्लक आहेत आणि बनवायचे आहेत त्या 8 धावा. एक कंपल्सरी मोठा हिट हवा आहे त्या अल्पेश 11 लवजी टीमला. तो येईल का? 2 चेंडूंमध्ये एक मोठा फटक्याची गरज आहे. तो मोठा फटका येणार का हे पाहावं लागेल. ही मॅच, मी आधीच वक्तव्य केलं होतं की ही मॅच शेवटपर्यंत अगदी रंगतदार अवस्थेमध्ये पाहायला मिळेल. कॅप्टन वर्सेस कॅप्टनची लढाई आपल्याला पाहायला मिळते. 2 चेंडू 8 धाब्यांची गरज. आणखीन एक डॉट बॉल, आणखीन एक निर्धाव चेंडू. इथे मात्र अगदी तलेगाववाडी टीमचा कॅप्टन मात्र हवी ठरतोय लवजी टीमच्या कॅप्टनच्या अगेन्स्ट. 1 चेंडू 8 धाब्यांची गरज. चला मोपाडा टीमचा कॅप्टन आपण टॉस साठी या. मोपाडा टीमचा कॅप्टन आपण टॉस साठी यायचे टॉस बॉक्स मध्ये लगेच. आणि इथे मात्र फलंदाज बाद आणि जिंकलाय खऱ्या अर्थानं तलेगाववाडी संघ. कॉंग्रॅच्युलेशन टीम, हार्ड लक लवजी टीम.